तुम्ही आज ज्या भागात आलेला आहात तो नवरात्रोत्सव स्पेशल आहे. हो. तर तुमच्या आयुष्यातल्या ह्या स्त्री शक्तीविषयी काय सांगाल? बघा आता कसं राहते, माणूस स्ट्रगल करत राहते. तर आम्ही आता स्ट्रगल करायला इथं आलोय, पण ते चालू होते 2-3 वर्ष. 2-3 वर्षांना सगळ्या जणांनी लग्न करा. तर जबरदस्तीनं का होईना केलं. ते सांगतो तुम्हाला नंतर. पण एक असं आहे आयुष्यात, आता ते याच्यावरती आपला विश्वास नाही आहे फार नशिबाने हे ते वगैरे, किंवा काय राशी चक्र भविष्य वगैरे तसं काही नाही आहे. पण एक फरक असा जाणवला की यांचं आगमन झाल्यापासून तुमची गाडी जे काय म्हणजे अगदीच बऱ्याचदा उभी राहायची स्टँड, आता ते हळूहळू चालायला मात्र लागली. एवढं मात्र यांच्या पायगुणाने झालं. तिचा पायगुणाचा झाला. पण तुमच्या एकंदरीत प्रवासाविषयी आयुष्याच्या आणि प्रेमाच्या आमच्याकडे काही चिठ्ठ्या आलेल्या आहेत. अरे देवा. तर या चिठ्ठ्यातून आम्हाला तुमचं आयुष्य उलगडायचं आहे. हा. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मग तरी तुमच्या आयुष्यात चिठ्ठ्यांचं महत्व आहे. वा. अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा चिठ्ठ्यांचं महत्व असू शकतं, ते कसं सांगा? ॲक्च्युली आमचं लग्न जेव्हा जुळलं ना तेव्हा 6 महिन्याचा गॅप होता. साखरपुडा झाल्यानंतर 6 महिन्याने लग्न झालं. आणि 6 महिन्याने लग्न झाल्यावर त्याच्यानंतर मी 6 महिन्याने मुंबईला आले. लगेच नाही आले मी मुंबईला. बरोबर. तेव्हा मी MLA हॉस्टेल राहत होतो. MLA हॉस्टेलला कुठून आणणार आहे, म्हणून 6 महिने गेले. म्हणजे तेव्हा तुम्ही स्ट्रगलिंगचा अगदी काळ होता. नाही, पण लग्नानंतर रूम घेतलेली त्यांनी, पण ते स्वतः नव्हते राहत, तेही दुसऱ्यांना दिलं. फार सोशल आहे भारत. नंतर काय व्हायचं की STDतनं आम्ही बोलायचो कधी कधी, पण STD आपल्या वेळेस जो आपला जो काळ असेल, सर्वांना आपल्या पिढीला आठवत असेल की सतत आमचं लक्ष त्या मीटरवर असायचं की मीटरचे आकडे पटापट फिरायचे ना. किती बिल होतं, आईने तर एवढेच पैसे दिले, संपत आले. त्यामुळे मग आम्ही हा पण प्रकार चालू केला की आम्ही चिठ्ठ्या लिहायचो, लेटर लिहायचो तेव्हा एकमेकांना. तर भारताला चिठ्ठ्या तुमच्या आयुष्यात पहिल्यापासून आहेत. लग्न ठरलं तेव्हाही आणि संसार सुरू झाला तेव्हाही. मग त्याच चिठ्ठ्या आम्ही आता आणलेल्या आहेत, त्यातून जरा उलगडण्याचा प्रयत्न करूया. या चिठ्ठीवर ते माझ्या आवडीचा पदार्थ आहे, चारोळ्या आहेत. अरे हो, तुम्हीच बघा मला बायको, मला नाही घाई, कशाला बघायच्या 100 पोरी, बघेल मुलगी माझी आई. करेक्ट आहे. काय याचा अर्थ आहे भारतराव? एक तर मला मागा लागले लग्न करा, एक तर मला लग्न करायचं नव्हतं. का? आता काय करणार, कुठं बायको आणणार, ती MLA हॉस्टेलला कुठं ठेवणार, इकडे आपलं तिथे आलो काही जमे नाही, संध्याकाळी आपल्याला काय भेटणार का नाही जेवण, हा परिस्थिती. मग मी काय आयडिया काढली, मी म्हणलं हे बघा, मी तर काही पोरी पाली येणार नाही, तुम्ही घरचे लोक आहेत, तुम्हाला फुल परमिशन आहे, तुम्ही पोरी 10 पहा, 50 पहा, 100 पहा, मला काहीच म्हणणं नाही. तुम्ही जे सगळे मिळून पहिली पोरगी दाखवणार मला, त्या पुरुषी मी लग्न करेल. हो बस. मग अजून थोडंसं एक 3-4 महिने काही त्याने 4-5 पोरी वगैरे बघितल्या. मग म्हणलं एक पोरगी आहे, आम्हाला सगळ्यांना आवडली, तू ये. म्हणलं ओके. मग आम्ही मॅडमच्या घरी गेलो. आमच्या आईनं ते शोधून काढलंय स्थळ. आमच्या घरच्या शेजारी हिची मैत्रीण राहत होती. मैत्रिणीची मोठी बहीण तिच्या घरी जाणं येणं असायचं. आईच्या बघण्यात आईनं बघितलंय ते. म्हणलं की अरे हे कोणाची पोरगी आहे, चांगली आहे, बरं. नंतर कळलं की नात्यातच. मला नंतर कळलं की हिला आधी कळलं होतं की इथं भारत गणेश राहते म्हणून चक्रा मारत.